आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। वाईट संपविण्यासाठी सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहिले पाहिजे। मग त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली तरी हरकत नाही, असे मत उपप्राचार्य डॉक्टर सोमीनाथ खाडे यांनी व्यक्त केलं आहे। जालना शहर मनपाचे कर्मचारी दीपक मांडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। याच कार्यक्रमात स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय वसंतराव मांडे प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांना हिंदू समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। मांडे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेले मला वाटतंय एक चांगल्या आनंदाची गोष्ट आहे आणि ते जालन्यातले आहेत, जालनावासी आहेत, त्याची सातत्याने मार्गदर्शन आपल्याला लाभेल आणि त्याचबरोबर आपलं काहीतरी कर्तव्य या समाजाच्या दृष्टिकोनातून आपण पार केलं पाहिजे। जे की आहे संघर्ष करण्याची वृत्ती आपण सोडली नाही पाहिजे आणि संघर्ष करण्याची वृत्ती काय असेल तर जे चांगलं आहे, उत्तम आहे, सत्य आहे त्या बाजूने आपण उभा राहिलं पाहिजे। जे वाईट आहे ते संपणार आहे, पण ते वाईट संपवण्यासाठी चांगल्याच्या बाजूने उभा राहणं महत्वाचं आहे, सत्याच्या बाजूने उभा राहणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या चांगुलपणाचा विजय करण्यासाठी, चांगल्या गोष्टीचा विजय करण्यासाठी आपण ठामपणे उभा राहिलं पाहिजे। अनेक वाईट गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील, दिसतील, पण या सगळ्या संपल्या पाहिजेत आणि एक चांगला देश एकात्मतेच्या दृष्टिकोनातून, राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून उभा राहिला पाहिजे। यासाठी जात पंथ भेद सोडून आम्ही सगळे भारतीय आहोत, आम्ही सगळे हिंदू आहोत या दृष्टिकोनातून एक समग्र विचार पुढे नेण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला ताठ मानेने उभा राहावं लागेल, त्यासाठी संघर्ष करावा लागेल। पण खऱ्या अर्थाने आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो ही भावना सदैव आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवली पाहिजे आणि ती भावना आपल्याला सदैव चांगल्या कामाची प्रेरणा देईल आणि चांगल्या कामाच्या प्रेरणेतून खऱ्या अर्थाने आपण येणाऱ्या कालखंडामध्ये सगळ्या समस्येचं उत्तर असो की एक माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे आणि याचबरोबर मी जन्माला आलोय तर या जीवनाचं सार्थक करण्यासाठी किंवा मी हे जीवन कशासाठी जगतोय असा जर आपण विचार केला तर आपल्याला सुचेल की आपण चांगलं काम केलं पाहिजे, चांगल्या कामासाठी जगलं पाहिजे। वाईट विचार हळूहळू आपल्या मनातून निघून जातील आणि मी एक देशाचा नागरिक म्हणून या देशासाठी काहीतरी देणं लागतो ही भावना आपल्यामध्ये रुजेल आणि मला वाटतंय केवळ सेवानिवृत्त होणं हा जन्मतारखेचा वयाचा भाग असेल, पण आपल्या कृतीतून मला तर आपल्या चेहऱ्यावरून आपण एकदम तरुण दिसत आहात दीपकजी आणि त्याच्यामुळे पुढील आपण देणं लागतो या दृष्टिकोनातून चांगलं काम करावं। खूप खूप शुभेच्छा दीर्घ आयुष्यासाठी।